गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि समर्पण या आपल्या बॅचच्या सगळ्या मुलांसाठी एक महत्वाची इम्पॉर्टंट अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचलोय. तुमच्या बऱ्याच मुलांचे मेसेजेस होते की दादा, आमची युनिट टेस्ट ही जवळ आलेली आहे. युनिट टेस्टचं फार टेन्शन आहे दादा, आणि याचं एक बेस्ट सोल्युशन घेऊन मी आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. पोरांनो, व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मराठी मीडियम असू द्या किंवा सेमी इंग्लिश, महाराष्ट्रातली 2027 ची बोर्ड एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची फर्स्ट युनिट टेस्ट जी तुमच्या शाळेमध्ये होणार आहे, तिच्यातले सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील. त्याचबरोबर कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, दादा लॉंग आन्सर क्वेश्चन कसे पाठ करायचे, असे तुमचे सगळे डाऊट, आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी खास टाइम टेबल, या सगळ्या गोष्टी घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, नक्की लाईक करा. आय होप सो आजचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो. तर बघूयात. तर फायनली युनिट टेस्ट अचानक पद्धतीने तुम्हाला शाळेतून सांगितलं गेलं की लवकरात लवकर तुमची युनिट टेस्ट येणार आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं. आणि मग काय, आपल्या सायन्स दादाच्या मुलांचे मेसेजेस कमेंट येणं सुरू होऊन गेलं की दादा, आमची युनिट टेस्ट आलेली आहे, नक्की कसा अभ्यास करायचा, आणि बरेच काही प्रश्न. मग मी ठरवलंय की काय करणार, आपल्या पोरांसाठी काहीतरी स्पेशल घेऊन यायचं का. आजचा पूर्ण दिवसभर तुमच्या वेगवेगळ्या नोट्स असतील, सायन्स वाल्याचे व्हिडिओ असतील, हेच सगळं पुन्हा एकदा मीच बघितलं. त्याच्यातले कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते शोधून काढले. मागच्या 5 वर्षांचा माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे, जेवढ्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न सांगितले होते की दादा असे प्रश्न आमच्या शाळेत विचारले गेलेले आहेत, अशा सगळ्यांचे कंबाईनली एक छान पीडीएफ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. पण त्या अगोदर मला तुमच्या मनातले काही प्रश्न जाणून घ्यायचे होते. तर बघा पोरांनो, आता आपण बघणार आहोत एक टॉपर स्ट्रॅटेजी, की नक्की आपल्या फर्स्ट युनिट टेस्ट साठीची टॉपर स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. जी फर्स्ट युनिट टेस्ट आहे खूप महत्वाची. याचं महत्व काय माहितीये का. मला माहितीये तुम्हाला असं काही मुलांना वाटत असणार आहे की दादा इथं शाळेतली एक्झाम आहे, यातले मार्क्स थोडे आपल्याला बोर्डसाठी काउंट होता. तर बाबा रे, असा गैरसमज पहिल्यांदा तर तुम्ही काढून टाका. कारण की हे छोट्या छोट्या स्टेप्स आहेत तुमच्या बोर्डच्या एक्झामला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. का माहितीये, फर्स्ट युनिट टेस्ट आहे, मोजके काहीतरी चॅप्टर्स येणार आहेत, त्याचा तुम्ही खूप चांगला अभ्यास करणार आहे. रिपीट अगेन तुमची फर्स्ट टर्म म्हणजे 6 महिन्याची एक्झाम येणार आहे, त्यात तुम्हाला अर्धे चॅप्टर असणार आहे, तुम्ही अजून चांगला अभ्यास करणार आहे. स्टेप वाईज तुम्ही चॅप्टरचा अभ्यास करणार, आणि फायनली 10 सायन्स 1, 10 सायन्स 2 अशा 20 चॅप्टरचा अभ्यास तुम्हाला एंडला एक्झामला करावा लागणार आहे. सो एका दिवसात सगळं होऊ शकतं का रे राजा रे? अजिबात नाही. म्हणजे स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही एक्झाम खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे आपल्यासाठी. बघा आता, सायन्स 1, सायन्स 2, विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 मी परत एकदा आठवण करून देतोय. हा व्हिडिओ मराठी मीडियम आणि सेमी मीडियम दोघी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. दोघांच्या एमपी टॉपिक्स काही प्लॅन्स हा मी कव्हर केलेला आहे, सो टेन्शन घेऊ नका. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपली शाळेची एक्झाम ही 20 मार्क्सची असते. हो, बऱ्याच अशा काही शाळा असतात की ज्यांची 25 मार्क्सची एक्झाम असू शकते. 20 मार्क्स इच म्हणजे सायन्स 1 जो विज्ञान भाग 1 चा पेपर आहे हा 20 मार्क्सचा असेल, आणि विज्ञान भाग 2 म्हणजे सायन्स 2 चा पेपर हा 20 मार्क्सचा. असे टोटल 40 मार्क्सचा आपला पेपर असणार आहे. 40 आउट ऑफ 40 आपल्या मुलांना मिळालेच पाहिजे, कारण की तुमची एकदम बेसिक पासून तयारी करून घेतली आपल्या समर्पण बॅच मध्ये. सायन्स 1, सायन्स 2 चे लेक्चर आपण रेग्युलरली अपडेट करत असतो. ज्या मुलांना माहित नसेल तर बाबा रे, हे आपल्या चॅनलवरती, सायन्स वाला दादाच्या चॅनलवरती मंगळवार, गुरुवार, शनिवार एक आठवडा मराठी मीडियम साठी आणि एक आठवडा सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण लेक्चर घेत असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तर लेक्चर जर का तुम्हाला बघायचे असतील तर ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. नोट्स अवेलेबल आहेत, पीडीएफ अवेलेबल आहेत, बऱ्याच गोष्टी फ्री स्टडी मटेरियल खास माझ्या मुलांसाठी आहे. पुढे 1 तास ते 1 तास आणि 30 मिनिटं हा तुमचा वेळ असू शकतो. खरं तर 1 तास सफिशियंट असतो, पण बऱ्याच ठिकाणी 1 तास आणि 30 मिनिटं असा टाइम पिरियड असतो. सो तुमच्या शाळेनुसार तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हा युनिट टेस्टचा पेपर आहे, हा तुमच्या शाळेतले शिक्षक लोक काढणार आहे. थोडं त्यांना विचारा की सर एक्झॅक्ट पॅटर्न कसा असणार आहे, मॅडम थोडेफार काही क्वेश्चन्स आहेत का, असं विचारा.
बिकॉज की पेपर ते काढणारे त्यांना चांगली आयडिया असणार आहे ना. हा काही बोर्डचा क्वेश्चन पेपर नाहीये की जिथे आपण प्रिडिक्ट करू शकतो. हा प्रत्येकाच्या शाळेत होणाऱ्या शाळेतल्या टीचर्सने काढलेला पेपर आहे. सो त्यांच्या अकॉर्डिंगली ते प्रश्न टाकणार आहे बाबा. ही महत्वाची गोष्ट आहे. सो तुम्हाला समजलेलं आहे की आपला पेपर तुम्हाला येणार आहे 20 ते 25 मार्क्सचा पेपर असणार आहे. 1 तास किंवा 1 तास 30 मिनिटं ही तुमची वेळ असणार आहे. वेळ ही नीट विचारून घ्यायचे. चलो आगे क्या होते. आता तुमचे काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आपण बघू आणि मग आपण कुठल्या कुठल्या एमपी टॉपिकचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे युनिट टेस्ट साठी ते आपण बघायचं आहे. फर्स्ट तर युनिट टेस्ट साठी अभ्यास कसा करायचा. अनेक मुलं इतके दिवस अभ्यास केलेला नाही, अचानक आता आलेले दादा युनिट टेस्टचा अभ्यास कसा करायचा. आयएमपी क्वेश्चन द्या दादा. आयएमपी क्वेश्चन पोरांनो लक्षात ठेवा. आयएमपी आता करूनही घ्याल पण राजा रे जर का फक्त 2 आणि 3 चॅप्टर आपल्याकडून होत नसतील आणि तिथे आपल्याला आयएमपी ची गरज असेल तर जस्ट रिमाइंड युअर सेल्फ आणि तुम्हाला स्वतःला समजवण्याची गरज आहे की खरंच आपण इयत्ता 10वी बोर्डचा अभ्यासाचा त्या उद्देशाने त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली आहे का. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा, कोणते टॉपिक्स एमपी आहेत. ऑब्व्हियसली कुठल्या कुठल्या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे बघा. मी तुम्हाला हे अजिबात नाही सांगणार आहे की पोरांनो एक चॅप्टर आहे या चॅप्टरचे 4 क्वेश्चन मी तुम्हाला देतो 100% येतील घेऊन जा. असं अजिबात होत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगू काय आहे. तुमच्या शाळेतली एक्झाम आहे. कितीतरी लाखो शाळा आहेत. मग ह्या शाळांमध्ये प्रत्येक जण त्यांच्या प्रत्येक शिक्षक प्रत्येकाच्या अकॉर्डिंगली पेपर काढणार आहे. मग मला सांगा प्रत्येक शिक्षक नक्की कुठला पेपर काढणार आहे असं फोन करणार आहे का. अहो पाटील मॅडम, अहो सर, अहो मॅडम असं फोन करून तुमची कुठली आयएमपी घ्या मग टाकणार आहे का. नाही. तर आतापर्यंत मागच्या 5 वर्षांमध्ये जेवढे आपले विद्यार्थी आपल्याकडून शिकून गेले त्यांनी मला सांगितलं होतं की दादा आम्हाला हा प्रश्न आला होता, दादा ह्या टॉपिकचे प्रश्न जास्त विचारले जातात. त्या उद्देशाने मी तुम्हाला सगळे प्रश्न आणि आयएमपी टॉपिक तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणार आहे. प्रश्नांची उत्तरं कशी पाठ करायची सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यासाठी बऱ्याच मुलांनी सांगितलं की व्हिडिओ बनवा. पण मला असं वाटतं की तुम्ही 10वीला आला असणार आहात आणि आय होप सो की पाठांतराची सवय तुम्हाला लागली असेल. बघा पाठांतर हे काही एका दिवसात होत नाही किंवा पाठांतराची काही थेअरी नाहीये किंवा काही जादू नाहीये की मी तुम्हाला सांगितलं उडी बाबा ठस 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 झालं आणि लगेच पाठांतर होऊन गेलं. असं अजिबात नसतं राजा. तुम्हाला पाठांतर कसं करायचं सिंपल लॉजिक सांगतो. तुम्ही एकतर सायन्सवाला दादा युट्यूब चॅनलवरून अभ्यास करा किंवा कुठूनही अभ्यास करा. शाळेत लेक्चर्स करा किंवा तुमच्या क्लासचे ट्युशनचे लेक्चर्स करा. पहिले तर कन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली. सेकंड गोष्ट ज्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करता एकदा पुस्तकात रीड आउट करा. पुस्तकाची भाषा खूप सोपी असते. पॉइंट वाईज बघायचं असेल तर नोट्स प्रेफर करा. तुम्ही वेगवेगळ्या नोट्सचा अभ्यास करू शकता. आणि जर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल हवा असेल तर सायन्स वाला युट्यूब चॅनलवर या, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे फ्री नोट्स तुम्हाला मिळतातच आहे. तिथून तुम्ही अभ्यास करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केल्या म्हणजे लेक्चर्स केले, सेकंड तुम्ही पुस्तक रीड आउट केलं, तिसरं नोट्सचा वापर केला. या तिघही गोष्टी पहिले तर समजून घ्यायच्या. त्यानंतर एकदा का तुम्ही फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर केली नंतर वाचाल तुम्हाला इझी जाईल. मग आपल्या स्वतःच्या शब्दांमध्ये नोट्स म्हणजे लिहून बघा. नोट्स यासाठीच प्रोव्हाइड केले आहे की ज्या मुलांना नोट्स काढताच येत नाही दादा आम्हाला मग काय करायचं म्हणून प्रोव्हाइड केलंय. पण कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. त्यासाठी जर तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी कमेंट केला तर मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार की कशा पद्धतीने असं एकदम स्मार्टली अभ्यास करू शकतो. आता ज्यावेळेस एखादी कन्सेप्ट क्लिअर झाली ना पूर्ण थेअरी नाही लिहायची पोरांनो आपल्याला बिकॉज तुम्ही प्रॅक्टिस करतायत की नाही रे. मग तिथे काय करायचं बॉक्स, वेगवेगळ्या डायग्रामॅटिक, फ्लोचार्ट काढून या जेणेकरून काय की तुम्हाला एकदम शॉर्ट कीवर्ड फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे आणि तुमच्या शब्दात उत्तर लिहायचे. परत प्रश्न दादा आम्ही आमच्या शब्दात जर का उत्तर लिहिले तर शाळेत मार्क्स मिळतील का. बघ आपल्या शब्दात म्हणजे स्वतःचं स्वमत नाही मांडायचं आपल्याला की निबंध नाही लिहायचा ना तिथे आपल्याला. हो जर का कन्सेप्ट क्लिअर असतील तुम्ही छान फॉर्म मध्ये लिहू शकत असाल तर 100.3.4% तुमच्या शब्दातले उत्तर ऍग्री आहे. खूप डिफरंट होतं का रे हे. नाही. ज्याच्या रिलेटेड जे आहेत ना तेच आन्सर आलं पाहिजे. एक महत्वाचा पॉइंट आहे. चौथा प्रश्न जो बऱ्याच मुलांचा आहे. फक्त एक्सरसाइज मधले प्रश्न उत्तर पाठ केले तर चालेल का. अजिबात चालणार नाही. बिकॉज बऱ्याच अशा शाळा आहेत
ज्यांच्यामध्ये चॅप्टरच्या मधले सुद्धा प्रश्न येतात आणि अलीकडे पोरांनो फक्त बोर्डच्या उद्देशाने जर का तुम्ही बघितलं असेल तर धड्या खालच्या प्रश्नांसोबतच प्रश्न म्हणजे टॉपिक सेम असतात, प्रश्न फिरवून विचारतात, ऍज इट इज नाही येणार, आन्सर सेम असेल पण प्रश्नाची पद्धत बदललेली असेल. मग पद्धत बदललेली असेल तर उत्तर कसं काय समजेल? कन्सेप्ट क्लिअर करावा लागेल. कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी लेक्चर्स अटेंड करावे लागतील. 5 चॅप्टर मधले प्रश्न सुद्धा परीक्षेत येतात का? हो, 100%. जे काही आपले सायन्स मधचं ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा चॅप्टर, ज्याचे सॉल्व एक्झाम म्हणजे सोडवलेले जे एक्झाम्पल्स आहेत ना ते विचारले जाऊ शकतात, बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत मुलांना. सो ते काही टॉपिक्स आहेत. बाकी तर एक्सरसाइज मधलेच मोस्ट ऑफ द तुम्ही एक्सरसाइज पूर्ण करा. मी रिकमेंडेड करेल एक्सरसाइज पूर्णच करा. पण जर का असे काही मुलं असतीलच की दादा एक्सरसाइज तो ना हो पाएगा हमसे, यो तो बडा बडा एक्सरसाइज आहे, त्याच्यात जास्तीत जास्त इम्पॉर्टंट कोणते आहे कमेंट करा. जास्तीत जास्त मुलांच्या कमेंट आल्या तर 100% मी एक्सरसाइज मधले कुठले क्वेश्चन्स करायचे ते सुद्धा मी तुम्हाला टिक करून देईन. सो टेन्शन नाही. अभि दादा आता मुद्द्यावर आहे, दादा भरकटू नको, मला माहितीये तुम्ही कशासाठी आले. सो तोच मुद्दा घेतो. सीधी बात, नो बकवास, सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस तर चॅप्टर नंबर 1 गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला कुठला कुठला आयएमपी टॉपिक्स आहेत? सेंट्रिपिटल फोर्स डेफिनेशन आहे, करून द्यायची चांगली. केपलरचे लॉ, इथं केपलर्स फर्स्ट लॉ लिहिलंय मी, पण इथं केपलरचे सगळे लॉ, केपलरचे सगळे नियम, पहिला दुसरा तिसरा तिघही नियम पाठ म्हणजे पाठ. तिसरा नियम मोस्ट आयएमपी असणार आहे तुमच्या युनिट टेस्ट साठी. सो चांगला करायचा आहे पोरांनो. केपलरचे नियम, केपलर्स लॉ, मोस्ट आयएमपी. बऱ्याच शाळांमध्ये 100% विचारला जाणारा प्रश्न आहे, तो चांगला करायचा आहे. आपल्या पोरांनी तर चांगला केलाच असेल. आठवतंय ना पोरांनो? का विसरले? सायन्स वाल्याचे पोरं विसरलेत का? समर्पण बॅच मध्ये आपण काय शिकलो होतो? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट 1 फोकाय. 1 फोकाय. चलो, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम, हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे. हा डायग्राम बेस्ड क्वेश्चनचा आन्सर कसं आहे काय हे मी सगळं तुम्हाला सांगणार या व्हिडिओमधून. सो टेन्शन घ्यायचं नाहीये. पुढे सॉल्व एक्झाम्पल, महेंद्र आणि विराट हे जे पुस्तकातलं तुमचं सॉल्व एक्झाम्पल आहे म्हणजे सोडवलेलं उदाहरण आहे ना, ते मोस्ट आयएमपी आहे. काही शाळांमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता या अगोदर. सो तो प्रश्न तुम्ही अजिबात स्किप करू नका. हा पुस्तकाच्या मधला प्रश्न आहे, सॉल्व करून दिलेला एक्झाम्पल आहे. सो तो तुम्हाला चांगला करून द्यायचा आहे. नेक्स्ट, व्हेरिएशन्स इन व्हॅल्यू ऑफ जी च्या मूल्यातील बदल. हे तिघही प्रश्न जे आहेत म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी चे मूल्य 100.3.4% पेपरला असतो. खूप शाळांमध्ये विचारला जाईल हा प्रश्न, अजिबात स्किप करायचा नाहीये. बघा त्याच्यात कोणते कोणते सब टॉपिक्स विचारले जाऊ शकतात? चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागानुसार जी मधील बदल. चेंज विथ हाईट, उंचीनुसार जी मधील बदल. चेंज विथ डेप्थ, खोलीनुसार जी मधील बदल. व्हॅल्यू ऑफ जी ऍट द सेंटर ऑफ अर्थ इज 0, पृथ्वीच्या केंद्रस्थानी जी चे मूल्य 0 का असते. डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, वस्तुमान आणि वजन यातील फरक. शाळेमध्ये विचारला जाईल 2 ते 3 मार्क्सला मास आणि वेट, वस्तुमान आणि वजन याच्यातला फरक. बरं, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे पोरांनो, द व्हॅल्यू ऑफ जी इज चेंज प्लेस टू प्लेस. असा प्रश्न आला म्हणजे जी चे मूल्य हे स्थानांतरानुसार, जसं जसं आपण स्थलांतरण करतो तसे तसे बदलते. असा प्रश्न आला, तुम्ही काय म्हणणार? अरे दादांनी तर हा प्रश्न सांगितलाच नाही. ओ राजा, व्हेरिएशन्स इन व्हॅल्यू ऑफ जी च्या मूल्यातील बदल, हेच तिथे आन्सर लिहायचं. समजलं? प्रश्न बदललाय, उत्तर रिमेन सेम, आन्सर कसं असेल? सेम असेल. सो काही अशा शाळा असतात की जिथे ना थोडंफार, जी चांगली गोष्ट आहे मला वाटतं बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, की रिपीटेड क्वेश्चन यूज करतात ते, पण ते काय करतात थोडा फिरवून प्रश्न टाकतात. फिरकी बोलणार, स्पिनर, गुगली डालते हे गुगली. त्यामुळं तो तुम्हाला चांगला करायचा आहे. पुढे हे काही छोटे छोटे डेफिनेशन आहे. फ्री फॉल, ग्रॅव्हिटेशन, पोटेन्शियल एनर्जी, इस्केप व्हेलॉसिटी, ह्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या. ह्या डेफिनेशन मध्ये विचारल्या जातात. आता बरेच मुलं म्हणतील दादा एवढे टॉपिक दिलेले, तू तर ऑलमोस्ट सगळंच सांगतोय. अजिबात, मी तुम्हाला रोड मॅप देतो. काय देतोय राजा? रोड मॅप. ह्या चॅप्टरचा अभ्यास करताना पहिले काय करायचं आहे, त्याच्यातले कुठले सब क्वेश्चन्स करायचे, हा एक रोड मॅप देतो आहे. का? कारण माहितीये, मी जर तुम्हाला सांगितलं परंतु केपलर्स लॉ 100% येणार आहे
आणि एक याच्यातलं न्यूमेरिकल येणार आहे व्हॅल्यू ऑफ जी चा मूल्यातला कुठला तरी प्रश्न येणार आहे. 3 ते 4 प्रश्न आहे 100% झालं. याच्या व्यतिरिक्त जर एखादा दुसरा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार? काही करू शकतात का? नाही. आणि माझी अशी इच्छा नाही की माझ्या मुलांचा एक एक मार्क पण कमी व्हायला पाहिजे. कारण का? जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करता आहे, जर तुमची इच्छा आहे चांगले मार्क्स मिळवण्याची, मग का स्किप करायचंय टॉपिक? हो, स्किप काय करायचंय की जे विचारायची शक्यताच नाहीये ना, ते बिनधास्त तुम्ही स्किप करू शकता. नो वरी. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. नेक्स्ट यानंतर आयएमपी टॉपिक मध्ये येतो चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर असणार आहे पोरांनो. कारण बऱ्याच अशा शाळा आहेत ना जिथे फक्त 1-2 म्हणजे चॅप्टर फक्त 2च चॅप्टर विचारतील युनिट टेस्टला. काही शाळा आहेत जिथे 3 चॅप्टर विचारतील आणि काही तर अशा पण शाळा आहेत जिथे काय करतील माहिती का, पहिला चॅप्टर डायरेक्ट 10वा चॅप्टर. अशा पण शाळेचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे मी ते तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा हे तिघे चॅप्टर कव्हर केलेले आणि मला नाही वाटत यापेक्षा जास्त काहीतरी येणार आहे तुम्हाला. बरं, आयएमपी टॉपिक मध्ये काय? मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. मेंडेलिव्हचा पिरियॉडिक लॉ मोस्ट आयएमपी. दादा तू तो बरेच सांगितले, मला सांगा डोबेरायनर सांगितलंय? ओ सायन्स वालाचे आपले समर्पण बॅचची पोरं, डब्बा मेथड, न्यूलँडचे ऑक्टोवेव्स, सारे ग म ब, सारे ग काय, सारे ग म पदरणीचा साडे ग वगैरे सा शिकले का नाही आपल्या लेक्चरला तुम्ही? पण मला माहिती आपल्या पोरांनी ते चांगलं केलेलं आहे. सो मला वाटत नाही की इथे परत रिपीट करायची गरज आहे. ते मोस्टली नाही विचारणार. पण मेंडेलिव्हचा जो चार्ट आहे ना पुराणो, त्याचं एक एक्झाम्पल चांगलं करून जा. कदाचित ते एखाद्या एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. नीट लक्षात द्या मी काय सांगतोय. जे सांगतोय ना ते पण लक्षात ठेवायचे आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे एंड ऑफ द डे. पुढे मेरिट्स आणि डिमेरिट्स. मेरिट्स किंवा डिमेरिट्स विचारले जातील किंवा मेरिट्स आणि डिमेरिट्सचा डिफरन्स विचारला जाईल. त्यामुळे तो खूप चांगला करायचा आहे. आता जे नवीन मुलं आहे ना, मला गॅरंटीने माहितीये मेरिट्स आणि डिमेरिट्स एक त्यांनी रट्टा मारलेले आहेत किंवा त्यांनी डोक्यावरून चालल्या गेलेला आहे. पण जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर आपल्या सायन्स वाला दादा या युट्यूब चॅनलवर याचे जे लेक्चर आहे खूप छान पद्धतीने आणि मजेदार पद्धतीने पुढे शिकलेले आहेत. तुम्ही सुद्धा तिथून शिकू शकता. आणि महत्वाचे अपडेट, हे लेक्चर जे पोरांनो पुढच्या आठवड्यात म्हणजे आय थिंक मंगळवार, गुरुवार, शनिवारी पुढच्या पासून चालू होणार आहे ते लेक्चर. सो तुम्ही तिथे करू शकता. सो टेन्शन घेऊ नका. पुढे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीची रचना. रट्टा मारायची गरज नाही. आपल्या पोरांना पुढच्या आठवड्यात पूर्ण चॅप्टर शिकवणार आहे मी. सो टेन्शन घेऊ नका. व्हॅलन्सी. व्हॅलन्सीची फक्त डेफिनेशन चांगली करून द्यायची आहे. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. धातू व अधातू गुणधर्म छान करून द्यायचं आहे. हे पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे मी. तो टेन्शन घेऊ नका. पुढे टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज ह्या चॅप्टरच्या मोस्ट आयएमपी आहे. फक्त शाळेतल्या एक्झाम साठी नाही या पोरांनो, तुमच्या बोर्डच्या एक्झाम साठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे खूप चांगला करून जा. बघा त्याच्यातलं काय काय रे. क्वेश्चन नंबर जो 5वा आहे ना टेक्स्टबुक मधला, राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ एलिमेंट फ्रॉम दिस डिस्क्रिप्शन. वर्णानुसार मूलद्रव्यांचे नाव आणि चिन्ह लिहा. सो तो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7, राईट द सायंटिफिक रिझन. शास्त्रीय कारणे लिहा. हा एक इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ना मोस्ट ऑफ द ॲटॉमिक रेडियस, अणुत्रिज्या किंवा मेटॅलिक कॅरेक्टर याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 2-3 प्रश्न छान करा, बाकी स्किप केले तरी हरकत नाही. प्रश्न 8वा, राईट द नेम फ्रॉम डिस्क्रिप्शन. वर्णानुसार नावे लिहा. याच्यातला एक प्रश्न 100% मागच्या वर्षी म्हणजे लेटेस्टला आता आपल्या 2025च्या बोर्ड एक्झामला तुम्ही आपल्या सायन्सवाला दादाच्या इंस्टाग्राम आयडी वर गेला, आय थिंक फर्स्ट पिन केलेला किंवा सेकंड पिन केलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल. आपण जो प्रश्न सांगितला होता ऍज इट इज प्रश्न ऍज इट इज फॉर्मॅट मध्ये पेपरला विचारला गेला होता, तो हाच प्रश्न होता क्वेश्चन नंबर 8 मधला. सो तो खूप चांगला करून जा. आता काही अशा शाळा असेल जे तिसरा पण चॅप्टर विचारणार आहे. सो तिसऱ्या चॅप्टर मध्ये कुठले कुठले आहेत ते बघा. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, ही रिएक्शन चांगली करून द्यायची. तुम्हाला रिएक्शन म्हणजे काय, तुम्हाला रिएक्शनची डेफिनेशन द्यायची आहे आणि त्याचं एक्झाम्पल लिहायचं आहे. आता कदाचित असं होऊ शकतं की आपले जे सायन्स वाला दादा युट्यूब चॅनलवर आपले जी मुलं शिकतायत ना, त्यांच्या कदाचित लवकर एक्झाम जर का आल्या तर हा व्हिडिओ त्यांना लेट मिळेल. मग दादा आपण तो खूप स्लो चाललोय. स्लो का चाललोय याचं रिझन नंतर देतो, पण सोल्युशन आधी देतो. आपण गौतम दादाला सांगूयात की तो काय करेल, एक प्लेलिस्ट तयार करून देईल तुम्हाला. सायन्स 1 सायन्स 2 ची मे बी ती केली पण असेल. त्याच्यामध्ये ना केमिकल रिएक्शन इक्वेशनचं 1 शॉट लेक्चर आहे जे आपण मागच्या वर्षीच्या मुलांसाठी शिकवलं होतं.
तिथून तुम्ही ते रेफर करा आणि हवं तर एक्झाम लवकर आली असेल तर मी तुमच्या त्या नोट्स ज्या आहेत त्या चॅप्टरच्या अगोदरच सेंड करून देतो. सो टेन्शन घेऊ नका. लेक्चर ऑलरेडी आपण कंप्लीट केलेले वन शॉट रिव्हिजनचे. वन शॉट रिव्हिजन बघा, थोडक्यात रिव्हिजन होऊन जाईल, टेन्शन नाही. नंतर आपण तो फुल्ली बघणार आहे आरामात, टेन्शन नका घेऊ. त्याच्यानंतर याच्यातली डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, विघटन अभिक्रिया, बॅलन्स केमिकल इक्वेशन, संतुलित रासायनिक समीकरण म्हणजे काय की नंबर ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोडक्ट, उत्प्रेरक बरोबर उत्पादक असं असलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट रिएक्शन, विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट ब्रेकअप मेथड. दादा हे काय बोलतोय, हो त्या चॅप्टर लेक्चर मध्ये शिकवलंय, मजा करणार तुम्ही. आणि जर ते लेक्चर तुम्ही बघितलं वन शॉटचे रिव्हिजन, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा वन शॉटचे, कारण तुम्हाला तर नंतर बघायला भेटणार आहे जेव्हा आपलं पोर्शन कव्हर होईल त्यानंतर तर मी तुम्हाला सांगणारच आहे आपल्या चॅप्टरचे सगळे वन शॉट. पुढे सायंटिफिक रिझन ह्या चॅप्टरचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता ज्यांना चॅप्टर नंबर 1, 2, 3 असेल ना त्यांनी मोस्टली ह्या चॅप्टरचे सायंटिफिक रिझन करून द्यायचे. कोणकोणते? The gas form on heating a limestone when passed through freshly prepared lime water turns it milky. चुनखडी तापवल्यावर तयार झालेला वायू ताज्या चुन्याच्या पाण्यातून प्रवाहित केल्याचे चुन्याच्या पाण्याने दुधाळ होते. का होते? सायंटिफिक रिझन. Places of Shahbada tiles take a time to dissolve in HCl but in powder disappear rapidly. शहाबादा फरशीचे तुकडे HCl मध्ये विरघळण्यास वेळ लागतो परंतु तिची पूड जी पावडर आहे ती लवकर विरघळते. हा एक प्रश्न आहे. इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाइट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर अ लॉंग टाइम. तेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद भांड्याचा वापर कसा करण्याची शिफारस केली जाते. सेमी मीडियम साठी लेक्चर केलेलं आहे, ऑलरेडी वन शॉट आहे, तिथे बघा समजून जाईल तुम्हाला. तिघी क्वेश्चन मी कव्हर केले त्यामध्ये. आयएमपी टॉपिक. पुढे करोजन. करोजन वन ऑफ द मोस्ट आयएमपी टॉपिक आहे. आणि करोजन वरती काय आहे माहिती का पूर्ण? कदाचित एक डायग्राम आहे आणि डायग्राम वरतून काही सब क्वेश्चन्स आहेत. आता तुम्ही प्रश्न विचारा, दादा तू आम्हाला सगळेच प्रश्न सांगतोय, उत्तर कुठे दादा? उत्तर शोधायची गरज आहे का तुम्हाला? अजिबात. When Dada is here, then why to fear? Oh my dear, लक्ष is here. तर तुमच्यासाठी याची पूर्ण आन्सरची पीडीएफ. उलट हेच प्रश्न नाही, याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहेत किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याची पूर्ण क्वेश्चन आन्सरची एक स्ट्रक्चरल पीडीएफ मी तुमच्यापर्यंत आणेल फ्री ऑफ कॉस्ट. एकही रुपया घेणार नाही. पण तुम्हाला काय करायचंय, आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण हा व्हिडिओ फक्त सेमी किंवा मराठीचा नाहीये, सेमी आणि मराठी दोघांसाठीचा आहे. त्यामुळे जर या व्हिडिओला 10K पेक्षा 10,000 पेक्षा जास्त मुलांनी जर का हा व्हिडिओ बघितला तर 100.3.4% तुमच्या दादाचं प्रॉमिस आहे याची आन्सरची पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचेल. अजून एक सांग, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल टेन्शन घेऊ नका. याच्या गुगल ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला मेन्शन करेल आणि तुम्हाला देईल, भेटून जाईल. जे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे त्यांची तर मजा आहे आता वर्षभर, त्यांना नवीन नवीन स्टडी मटेरियल मिळतोच आहे. इव्हन जर तुम्ही इथे कुठेच तुम्हाला मिळाले नाही बाबा रे, टेलिग्राम डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळतील, मागच्या पण मिळतील आणि पुढच्याही आणि करंट आहे. त्यामुळे टार्गेट काय, 10,000 लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि मिनिमम 1000 तुम्हाला लाईक करायचे. तुम्ही लाईकच करत नाही, व्हिडिओ बघता, कमेंट करता, दादा व्हिडिओ छान आहे, समजतंय, बरोबर आहे का नाही? उतना तो बनता की नाही, दादा केले इतना तो कर सकते की नाही यार तुम लोग. हा चला पुढे कोरोजन आहे. त्यानंतर डिफरन्स बिटवीन आहे, तो तुम्हाला करायचा आहे. डिफरन्स बिटवीन कोणता? एंडोथर्मिक एक्झोथर्मिकचा डिफरन्स, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचा डिफरन्स. हे करत असताना पुरानो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं माहितीये का? फक्त हेच नाही, त्याच्यातल्या काही एक्झाम्पल्स पण करून जा. एंडोथर्मिक रिएक्शन करा, एक्झोथर्मिक करा, ऑक्सिडेशन करा, रिडक्शन. या चॅप्टरचा एक क्वेश्चन 100% येणार आहे, तो म्हणजे बॅलन्स केमिकल रिएक्शन. म्हणजे काय रे दादा, याच्यामध्ये तुम्हाला रिएक्शन बॅलन्स करायला लागणार. शाळेमध्ये बऱ्याच मुलांना शिकवलं असेल, समजलं नाहीये टेन्शन नाही, आपल्या युट्यूब चॅनलचं वन शॉट रिव्हिजनचं लेक्चर आहे, बघा, मस्त एन्जॉय करा, मजा पण येईल तुम्हाला, हसत खेळत मस्त अभ्यास होईल तुमचा. सो तिथून ते लेक्चर करा. पुढे आता सायन्स मध्ये हे पूर्ण कव्हर झालेलं आहे. एवढं तुम्ही केलं, इट्स ओके, खूप चांगले मार्क्स मिळतील 100%, टेन्शन घेऊ नका. हो, याच्या व्यतिरिक्त काय करायची गरज आहे, एक्सरसाइज सगळ्या चांगल्या करा आणि लेक्चर्स इम्पॉर्टंट आहे. बिकॉज कन्सेप्ट क्लिअर असेल, प्रश्न दुसरा काहीही आला याच्या व्यतिरिक्त तर लिहिता आलं पाहिजे आपल्याला. चलो पुढे अनुवंशिकता व उत्क्रांती. अनुवंशिकता आणि उत्क्रांतीमध्ये काय इम्पॉर्टंट आहे? डेफिनेशन्स. सगळ्या डेफिनेशन या चॅप्टरच्या इम्पॉर्टंट आहे. कोणकोणत्या? हेरिडिटी आणि इनहेरिटन्स, अनुवंशिकता आणि वंश परंपरा,
ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, ट्रिपलेट कोडॉन, त्रिके कोडॉन, त्याच्यानंतर म्युटेशन, ट्रिपलेट कोडॉन, ट्रिपलेट कोडॉनच म्हणतात मराठीमध्ये, म्युटेशन, उत्परिवर्तन, स्पेसिएशन, जाती उद्भवन, फॉसिल्स, जीवाश्म, हा एक इम्पॉर्टंट प्रश्न राहणार आहे तुमच्यासाठी. पुढे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, मोस्ट एमपी. वेस्टेजियल ऑर्गन, वेस्टेजियल ऑर्गनचा एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारू शकता. एक डायग्राम दिली राहील, अक्कलदाढ, विस्डम टीथ असं तुम्हाला दाखवायचं आहे. कार्बन डेटिंग, डेटिंग रे डेटिंग, कार्बन डेटिंग. पुराण लेक्चर मध्ये मजा आली तिकडे ते आपल्या. हा चला, तर कार्बन डेटिंगचं काय माहिती का, तर या कार्बन डेटिंग मध्ये क्वेश्चन 100% विचारला जातो बऱ्याच शाळांना, तो चांगला करायचा आहे. डार्विन्स थेरी, डार्विनची थेरी इम्पॉर्टंट आहे पोरांनो, स्किप नका करू ती. लॅमार्किझम बऱ्याच शाळांना विचारला जाईल, बाकी ज्यांना विचारला पण जाणार नाही. सो हे ज्यावेळेस मी क्वेश्चन सांगतोय ना, हे प्रश्न एकदा शाळेत मॅडम येण्याचे चान्सेस थोडंसं नाही, थोडे आयएमपी मॅडम, बिकॉज ते प्रश्न काढणार, त्यांना जास्त आयडिया आहे. आपण काय काय टाकू शकतात प्रश्न याच्यावरती विचार करतोय. टेक्स्टबुक एक्सरसाइज चार्ट जो आहे पुराणो पहिला तक्ता, म्हणजे एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. येतो पेपरला, खूप वेळा येतो, बोर्डला पण येतो, तो स्किप नाही करायचा, तो चार्ट चांगला करून द्यायचा. चॅप्टर नंबर 2 जो आत्ताच आपण कंप्लीट केलाय मराठी मीडियम आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यात काय रे, ग्लायकोलायसिस, डेफिनेशन, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन आणि फर्मेंटेशन म्हणजे किण्वन, या चारही गोष्टी खूप चांगल्या करून द्यायच्या, तुम्हाला स्किप नाही. पेज नंबर 16 जो तक्ता आहे पुराणो, जे ओक तक्ते 2, ते दोघी चांगले करून द्यायचे नाही. पेज नंबर 16 वरती जो आपला मोठा तक्ता आहे, गोल तक्ता एकच आहे, चांगला करून जा. त्याच्यामध्ये एमसीक्यू विचारलं जातं. त्वचेसाठी कुठलं, मेलॅनिन, स्किन साठी कुठलं प्रोटीन लागतं, मी सांगितलंय लेक्चरमध्ये. लेक्चर बघितलं नसेल, आपल्या लेक्चरची सिरीज चालू आहे, ती छान पद्धतीने फॉलो करा. पुढे सेल डिव्हिजन शिकलोय आपण, व्हेरी गुड. मिटोसिस, मिओसिस, सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन पोरांनो, हा. क्रोमोझोमची डायग्राम इम्पॉर्टंट आहे. डिफरन्स बिटवीन एरोबिक, अनएरोबिक, पेशी स्तरीय आणि शरीर स्तरीय आपले जे श्वसन आहे त्याचा डिफरन्स येऊ शकतो. हा डिफरन्स चांगला करून द्यायचा आहे तुम्हाला पेपरला. पुढे आता राईट शॉर्ट नोट ऑन व्हिटॅमिन्स. आता हे जे तीनही प्रश्न आहेत ना, हे त्या शाळेच्या मुलांसाठी मी देतोय ना, की बऱ्याच अशा शाळेचे थोडं टेक्निकल पेपर काढतात, जिथे तुम्हाला वाटते की दादा कदाचित आमच्या शाळेत थोडासा इतुसा पेपर थोडा टफ राहू शकतो, त्या शाळेतल्या मुलांनी हा प्रश्न खूप चांगला करून द्यायचा आहे. का बरं माहितीये का, कारण की हा प्रश्न अशाच शाळेंना विचारला गेलाय, बऱ्याच वेळा विचारला गेलाय, की कारण हा थोडा बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूचा प्रश्न आहे, सब क्वेश्चनचा आहे. काय विचारला, राईट अ शॉर्ट नोट ऑन व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वांची थोडक्यात टिपा लिहा. त्याच्यामध्ये व्हॉट आर व्हिटॅमिन्स, राईट 2 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स. मी सांगितलंय एडेक बीसी, एडेक बीसी बॉम्बेवालीच्या पोरांनो, आपल्या पोरांना आठवलं पाहिजे. हे टॉपिक आपल्या पोरांना आलेच पाहिजे, कारण मी तुम्हाला जीव तोडून शिकवलंय आणि तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिकलेत. सो आपल्या पोरांना तर हे आठवायलाच पाहिजे. व्हॉट आर विटॅमिन्स, क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच. जीवनसत्वे म्हणजे काय, वितराव्यानुसार त्यांचे वर्गीकरण, प्रत्येक उदाहरण स्पष्ट करा. एक उदाहरण देऊन स्पष्ट करायचं. तुम्हाला सांगितलंय वॉटर सोल्युबल, वॉटर इनसोल्युबल शिकवले आपण. पुढे यानंतर चॅप्टर नंबर 3. दादा तिसरा चॅप्टर तर खूप महत्वाचा आहे, मला माहिती आहे. लाईफ प्रोसेसिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. भाग 1 शिकवलाय, भाग 2 हा खूप स्पेशल शिकवलेला आहे तुमच्यासाठी. तुम्हाला खूप मजा येणार आहे. तोपर्यंत तुम्ही म्हणा दादा धन्य हो, दादाजी धन्य हो, असं चॅप्टर शिकवलाय तो. ऑलरेडी तो चॅप्टर कम्प्लीट केलाय आपण. तुमच्यापर्यंत यायला थोडासा वेळ लागतो. का वेळ लागतो मी सगळं डिस्कस करणार आहे शेवटी, कारण बरेच नवे मुलं आलेले आहेत, त्यांना आपण फास्ट आपण आयएमपी टॉपिक देऊन देऊयात. पण आपले जे दादाचे पोर आहेत आपण शेवटीपर्यंत थांबूया, आपल्याला छान गप्पा मारायच्या आज. पुढे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचा डिफरन्स बिटवीन, मोस्ट एमपीए, सो तो तुम्ही अजिबात स्किप करू नका. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या टेक्निक्स आहे ना, इन विट्रो फर्टिलायझेशन, सरोगसी, स्पर्म बँक, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा या चॅप्टर मध्ये मोस्टली मेल रिप्रोडक्टिव्ह किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह मला नाही वाटत येऊ शकतो. हो, त्याच्यात काय विचारलं ते माहिती का, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, जी प्लांट्स आहे ना ती मोस्ट आयएमपी, ती विचारली जाईल म्हणजे जाईल, शेवटी तो प्रश्न दिसेल म्हणजे दिसेल. वनस्पतीतील लैंगिक प्रजनन, मोस्ट आयएमपी. ज्यांना चॅप्टर नंबर 3 आहे त्यांना हा प्रश्न येतो, बऱ्याच शाळांना येतो, त्यामुळे तो स्किप करू नका, छान करून द्यायचा आहे तुम्हाला तो. बाकी हे प्रश्न तुम्ही छान करणारच आहात. आता
महत्वाचं दादा सगळे प्रश्न झाले. टाइम टेबल टाइम टेबल टाइम टेबल टाइम टेबल, इतके मेसेजेस इंस्टाग्रामला की दादा टाइम टेबल बनवून दे. आणि मी तुम्हाला का रे शहाण्यांनो एक गोष्ट सांगितली होती, टाइम टेबल जर का तुम्हाला हवंय, तुम्हाला काय करायचं होतं, फक्त तुम्ही सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलवरतून लेक्चर करताय याचा एक फोटो काढायचा होता आणि इंस्टाग्राम स्टोरीला ठेवायचा. मग तुम्ही टाकला नाही. हा, दादाला ही गोष्ट काही आवडलेली नाहीये तुमची, ऐकलं नाही तुम्ही. तुमचं मी ऐकतो, तुम्हाला नोट्स पाहिजे नोट्स दिल्या, तुम्हाला लेक्चर पाहिजे लेक्चर्स दिलं, तुम्हाला आता आपलं IMP युनिट टेस्टचं लेक्चर हवं होतं ते पण दिलं, स्ट्रॅटजी ती सुद्धा कव्हर केली. ठीक, तुम्ही फक्त लेक्चर्स बघताय, पण आपला दादा आपल्यासाठी एवढी मेहनत घेतोय, कोणासाठी, तुमच्यासाठी, आपल्या पोरांना मार्क्स चांगले मिळवण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतोय. आपल्यासाठी एक गोष्ट नाही करू शकत आहे, पण ठीक आहे. मला असं वाटतं की मी कुठेतरी माझ्या साईडने कमी नको पडायला पाहिजे माझ्या मुलांसाठी, त्यामुळे मी तुमच्यासाठी खास टाइम टेबल आणलंय बघा. तर हे संपूर्ण टाइम टेबल असणार आहे. आणि आता ऐका, लगेच कमेंट करू नका दादा आम्हाला दिसत नाहीये, दादा एवढं मोठं टाइम टेबल आहे, दादा भीती वाटते. हे टाइम टेबल व्हॉट्सअप ग्रुपला इंस्टाग्रामला प्रोव्हाइड करणार आहे राजा. तिथे तुम्ही सिंपल मध्ये गालावरती टिम्पल पडोस तर मस्त पैकी प्रिंट आउट काढा, घरावर चिपकून द्या. घरावर म्हणजे घरावर नका चिपकू, तुम्ही तुमच्या जिथे स्टडी करता अभ्यास करता तिथे. काय कव्हर केलं मला दिसताना मी तुम्हाला वाचून सांगतो. मी तुम्हाला मंडे टू संडे पर्यंत पूर्ण प्लॅन केला आहे. यामध्ये मी तुम्हाला सकाळी 5 ते 6 सेल्फ स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे. क्लासचा अभ्यास नाही, सेल्फ स्टडी करायचा आहे, ज्यात मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह घेतलेला आहे. सायन्स 1 आहे, मॅथ्स 1 आहे, मग सायन्स 2, मॅथ्स 2, सायन्स 1, मॅथ्स 1 असं मी तुमच्यासाठी टॉपिक घेतलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही थिअरी रीड करा किंवा मॅथ्स फॉर्म्युले करा असं. त्यानंतर 6 ते 7 हा तुमचा जो टायमिंग असेल, हा तुमचं स्कूलचं प्रिपरेशन करायचं असेल, कारण हा मॉर्निंग बॅचच्या मुलांसाठीचा टाइम टेबल आहे. याच्यामध्ये तुम्ही फ्रेश व्हा, प्रिपरेशन करा तुमच्या शाळेचं. 7 ते 12:30 मे बी तुमची शाळा असेल, पूर्ण स्कूल टाइम आहे, ऑल डे साठी ठेवलेला आहे मी. त्यानंतर तुमचा 1:30 ते 3:30 हा जो टायमिंग आहे, या टाइममध्ये तुम्ही घरी आलेले असणार आहात. आणि ऑब्व्हियसली 12:30 ते 1:30 हा तुमचा लंच, म्हणजे तुम्ही जेवण वगैरे करणार शाळेतून आलेले, तर म्हणजे ट्रॅव्हलिंग करून प्लस जेवण 12:30 ते 1:30 एक तास खूप सफिशियंट आहे. आता होऊ शकतं बरेच मुलं लांबच्या शाळेत असतील, सो ऍडजस्टमेंट करावं लागेल. 1:30 ते 3:30 हा टाइम जो आहे हा पूर्णपणे तुमच्या क्लासच्या अभ्यासाचा, बिकॉज ऑब्व्हियसली तुमचा क्लास तुम्ही लावलेला आहे. ज्यांनी नाही लावलाय त्यांचं तर टेन्शन नाही, पण ज्यांनी लावलाच आहे त्यांच्यासाठी हा टाइम टेबल आहे. 4 ते 7 मस्तपैकी क्लासमध्ये गेल्यावर प्रॉपर अभ्यास करा. बघा, तुम्ही शाळेत जाताय आणि मला माहिती शाळेत तुम्ही मस्त एन्जॉय करताय, आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सजेस्ट करेन की शाळेत मस्त एन्जॉय करा, कारण आयुष्यात आहे ना सगळं काही मिळतं. पण आपल्या मित्रांसोबत ही जे शाळेतलं 10वीचं शेवटचं वर्ष तुम्ही घालवतायत ना, हे दिवस परत येत नाही. आम्ही सुद्धा ज्यावेळेस शाळेत जातो ना, तेव्हा आम्हाला पण आमचे ते शाळेतले दिवस आठवतात, पण ते फक्त दिवसच आठवतात. वेळ चांगली आहे, टेन्शन घेऊ नका, शाळेत मस्त एन्जॉय करा. पण जेव्हा क्लासमध्ये गेला, क्लासमध्ये एंटर केला, बाबा रे 25-25, 30-30 हजार रुपये फी भरलेली आहे बऱ्याच पोरांनी. खोटं नाही सांगत, खरी गोष्ट आहे. जास्त भरली पण असेल याच्यापेक्षा. फायदा करून घ्या, तिथे चांगला अभ्यास करा. म्हणजे असं नाही की शाळेत अभ्यास नका करून मस्त्या करा, शाळेत पण थोडं खुला रे आपल्या मित्रासोबत टाइम स्पेंड करा, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. पुढे 7 ते 7:30 ट्रॅव्हलिंग होम वगैरे परत तुम्ही क्लास तुमचा कम्प्लीट झाला, त्याच्यानंतर तुमचं ट्रॅव्हलिंग होणार आहे अर्धा तास कम्प्लीट बऱ्यापैकी. 7:30 ते 8:30 या वेळामध्ये तुम्ही थोडं रिलॅक्स होणार, जेवण वगैरे करणार, जेवण आपल्या आई वडिलांसोबत करणार. आणि तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलेले गुरुवारी ज्या वेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे, प्रत्येक गुरुवारी सेशन मध्ये चालू आहे, ती गोष्ट तुम्हाला तुमच्या आई वडिलांसोबत डिस्कस करायची, सांगायची. कारण का, कम्युनिकेशन स्किल सुद्धा सुधारायचं आपल्याला हळूहळू. आणि आपल्या आई वडिलांना पण समजलं पाहिजे आपला मुलगा नक्की कसा अभ्यास करतोय, काय चालू आहे, त्यांचे मत समजून घ्या. काय बोललोय, आई वडिलांपासून जवळ येत ना, टाइम स्पेंड करा. अभ्यासपासून लहान आई वडिलांपासून सो आम्हाला त्यांची फार जास्त किंमत समजते. तिथे असतो तर असं केलं असतं, असं बोललं असतो, असं झालं असतं, असतं आहे ना. फायदा करा त्या गोष्टीचा. पुढे 8:30 ते 10 कम्प्लिटली अभ्यास असेल आपला, आणि तो अभ्यास असेल आपला सेल्फ स्टडी, प्रॉपरली सेल्फ स्टडी करायचा. 8:30 ते 10 हा थोडा झोपायचा टायमिंग आहे तुमचा. तर त्यासाठी मी इथे काय ठेवलं माहिती का, तुमचं हिस्ट्री, मराठी, जॉग्राफी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत एक दिवस या प्रत्येकाला द्या, बिकॉज हे सब्जेक्ट कव्हर करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो जो झोपायचा टायमिंग आहे तिकडे मी हा ठेवलेला आहे. आता असे बरेच मुलं असतील की दादा आम्हाला ना थोडं मॉडिफाय करून हवंय, दादा आम्हाला जे चेंजेस हवे, बरेच दादा आमची शाळाच दुपारची आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं
की तुम्हाला काय करायचं आहे, सायन्स वाला दादा युट्यूब चॅनलवर असं मस्तपैकी तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ बघताय, त्याचा फोटो काढा, इंस्टाग्राम स्टोरीला मेन्शन करा. कारण मला समजलं पाहिजे बाबा यात, की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अभ्यास करतायत की नाही, नक्की रेग्युलरली स्टडी करतायत का. डन. टाइम टेबल तुमच्याकडे, तुम्हाला काही प्रश्न विचारणार, तुम्हाला कसं टाइम टेबल हवंय, कुठल्या वेळात काय ऍक्टिव्हिटीज करताय, सगळ्या गोष्टी कव्हर होतील. सो त्यामध्ये असणार आहे. आता आपली जी समर्पण बॅच आहे, जे नवीन मुलं आहे त्यांच्यासाठी सांगतो, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी आपण एक आठवडा मराठी मीडियम साठी आणि एक आठवडा सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर घेत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी या चॅनलवर या. आणि आता मला माझ्या पोरांसोबत गप्पा मारायच्या आहेत. सो आय होप सो की आपले पोरं जे आहेत, नवीन मुलं तुम्ही थांबू शकतात, पण आपल्या पोरांनी तर 100% थांबायलाच पाहिजे. सो पोरांना फायनली कदाचित आज दुपारपर्यंत एक अनाउन्समेंट झालेली असेल की आपल्या युट्यूब चॅनलवर सायन्सवाला दादाच्या आपले 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, मनापासून कॉंग्रॅच्युलेशन, की तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने मजेदार पद्धतीने शिकण्यासाठी रेडी आहात. तुमचे मेसेजेस मी वाचतो, बरेच मुलं मेसेज करतात त्याला जेवला की नाही, बरेच मुलं हेही मेसेज करतात की दादा एवढं जोरजोरात बोलतो तू थकतो की नाही. तर तुमच्या काळजी घेणारे मेसेज आहेत ना, हे मेसेज कधी मला फार इतकासा वेळ मिळत नाही की मी प्रत्येकाचे मेसेज रीड आउट करू, पण आपली टीम कडून मला माहिती मिळत असते. मम्मी पप्पा गावाकडून बघत असतात, ते मला सांगतात की आज अशा मुलाचा मेसेज आलेला आहे वगैरे. काही काही मुलं तर कविता करतात, शायरी लिहितात, बऱ्याच गोष्टी. सो या खरंच खूप छान गोष्टी आहेत. आणि ज्या ऍक्च्युली 10K तर झालेले ऑलरेडी, बट त्याचं एक छान सेलिब्रेशन आपण केलंय. आणि ते सेलिब्रेशनचा व्हिडिओ मॅक्झिमम गौतम दादा आपल्याला नेक्स्ट संडे पर्यंत, हो नेक्स्ट संडे पर्यंत तो व्हिडिओ येणार. आणि तुम्ही तो छान एन्जॉय करा. त्यात तुम्हाला आपल्या टीम बद्दल माहिती मिळेल की कशा पद्धतीने आपली टीम वर्क करत असते. मम्मी पप्पा आहेत, गौतम दादाचे मम्मी पप्पा आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तो छान व्हिडिओ असेल, सायन्सवालाच्या आपल्या फॅमिलीचा आपला व्हिडिओ असेल. बिकॉज ही फायनली अशी बॅच आहे की जी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त मुलं येत आहेत, एन्जॉय करतायत. आणि जेव्हा मला तुमचे मेसेजेस येतात ना की दादा शाळेत हा टॉपिक थोडा अवघड समजत नव्हता रे, पण आता खूप सिंपल वाटायला लागलेलं आहे, तेव्हा मला खूप जास्त छान वाटतं. अजून एक आपला जो विद्यार्थी, आपला स्टुडंट शिवराजच त्याचं नाव आहे, मे बी खतरनाक. मराठी मीडियमच्या लेक्चरला पण तो असतो, सेमी मीडियमच्या लेक्चरला पण असतो. माझा तो आता फेवरेट होऊन गेला, म्हणजे सगळ्यात माझे फेवरेट आहे बाबा रे, तुम्ही सगळेच फेवरेट आहे. पण त्याच्यात असं कमेंट मी बघत असतो मोस्टली. मला ज्यावेळेस लाईव्ह फीड चालू असते त्यावेळेस दिसतो, जेव्हा प्रीमियर लागतो आपला. सो शिवराज चा, पण तू कालच्या लेक्चरला दिसला नाही मला, त्याच्यामुळे माझं मन नाही लागले यार. तू नव्हता. शिवराजच आहे तुझं नाव का, मला एकदा सांगशील, कमेंट करशील. मी आजचा व्हिडिओ बघणार आहे तुम्ही प्रीमियर लागल्यावरती. सेकंड अजून एक महत्वाची गोष्ट होती, बऱ्याच मुलांचा प्रश्न होतो की दादा आपण खूप स्लो चाललोय असं वाटत नाही का, आमचे युनिट टेस्ट वगैरे लवकर येतात. तर बघा, पहिली गोष्ट सोल्युशन तुम्हाला दिलं युनिट टेस्ट साठी काय, तर वन शॉट रिव्हिजन बघा. इझिली मस्तपणे तुमचा अभ्यास होणार आहे. पण एवढं स्लो का चालू आहे, आपल्या महिन्याला फक्त 2च चॅप्टर होत आहे. तर बघा, पहिली गोष्ट तर महत्वाची, तुमचं सिलेबस कंप्लीट होईल याची गॅरंटी माझ्यावर सोड. दादा कसं काय होणार आहे असं, तर काही असे चॅप्टर आहेत ना बोरांनो, ते खूप छोटे आहेत. मग ते चॅप्टर काय एका एक लेक्चर मध्ये कंप्लीट होऊन जाणार आहे. डन. याच्यानंतर मॅक्झिमम नेक्स्ट मंथ मध्ये असे काही चॅप्टर आहे ना जे एका आठवड्यामध्ये, म्हणजे पूर्ण आठवडा आपले लेक्चर असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार असे पूर्ण लेक्चर असतील, तेव्हा तुमचे कंप्लीट होऊन जाणार आहे. आणि परत अशा जेव्हा जेव्हा अशी काही वेळ येईल ना, तेव्हा पूर्ण वीकली आपण चॅप्टर घेणार आहे, म्हणजे एका आठवड्यात 2 चॅप्टर. सो ऑटोमॅटिकली तुमचे लेक्चर कंप्लीट होईल. मी प्रॉमिस करतो, वेळे अगोदर म्हणजे बोर्डाच्या पेपरच्या अगोदर तुम्हाला काय काय मिळेल, तर पूर्णपणे या लेक्चरची सिरीज कंप्लीट झालेली टीचिंग करून वन शॉट रिव्हिजन तुम्हाला मिळेल. आणि माझ्या मुलांसाठी महा रिव्हिजन मिळेल. आणि महारिव्हिजनच्या दिवशी सगळ्यात पहिले आपण घेणार आहेत, मी आत्ताच अनाऊन्स करतो. परत हे मला म्हणतील टीमवाले की तू लवकर सांगून दिलं दादाने आपल्याला. पण बघा, आपल्या पोरांपासून काय लपवायचं, लाईव्ह लेक्चर घेण्याचा आपण प्रयत्न करू. लाईव्हली पूर्ण वेळ मी तुमच्या सोबत असेल, प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करू, मजा करू. लाईव्हला तर आपण अजून मस्त मजा करणार, तो टेन्शन नाहीये. आणि काही मुलांचा तो पण प्रश्न होता की दादा बऱ्याच मुलांना मेसेजला रिप्लाय देता येत नाहीये, व्हिडिओला रिप्लाय देता येत नाही. आणि महत्वाची गोष्ट प्रश्न होता की मॅथ्स, आता मॅथ्स कधी आणणार आहे. काही काही दादा मॅथ्स तूच शिकव. सो मला ही गोष्ट जाणण्यात इंटरेस्ट आता की मॅथ्स हे तुम्हाला माझ्याकडून शिकायचं आहे की असं काही गरजेचं नाही माझ्याकडून. मॅथ्स कोणीही शिकवलं तर चालेल दादा, पण मॅथ्स शिकवलं पाहिजे. याच्यावर जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करा, मला चेक करायचंय की मॅथ्स
मी शिकवलेलं तुम्हाला आवडणार आहे की कोणीतरी नवीन टीचर किंवा काय आले तर तुम्हाला आवडणार आहे? आणि महत्वाची गोष्ट, मॅथ्स का होत नाही बाबा रे? तर बघा, समर्पण बॅच ज्यावेळेस लॉन्च केली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की असं नाहीये पोरांनो की आम्ही आमच्या राहत्या सिटीमध्ये आहे आणि फक्त एक संध्याकाळी मंगळवार गुरुवार शनिवार आला की लेक्चर्स टाकायचे, नोट्स टाकायच्या आणि झालं डन. असं काही आहे का? तर अजिबात नाही. गौतम दादा असेल किंवा मी असेल, दोघे ॲज अ वर्किंग प्रोफेशन म्हणून आमच्या होम सिटी पासून लांब दुसऱ्या सिटीमध्ये आम्ही आहोत आणि तिथे आम्ही दिवसभर आमचं काम करतो, जॉब करतो आणि त्यानंतर घरी आल्यावरती रात्री लेट नाईट शूट करतो आणि त्यावेळेस तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो. म्हणजे पूर्ण जो वेळ आहे ना, हा पूर्णपणे टाइम क्रॅप झालेला आहे. तुम्हाला कसं पर्सनल टाइम द्यायला वेळ नाही, बऱ्याच गोष्टी आहेत, पण मला फार गोष्टी बोलायला आवडत नाही अशा पद्धतीने. पण मला ती गोष्ट तुमच्यापर्यंत सांगणं इम्पॉर्टंट आहे की का होत नाही या गोष्टी. मॅथ्स शिकवणं, बिकॉज सगळ्याच गोष्टी तर शिकवू नाही शकत. हो, मी प्रयत्न करतोय, बऱ्याच लोकांशी बोलतोय आणि तुमच्या पण कोणी ओळखीचे असतील कोणी टीचर्स लोक की जे मॅथ्स खूप चांगलं शिकवतात. सो मला इंस्टाग्रामला डीएम करा, आपण बोलूयात. काही छान ऑपॉर्च्युनिटीज असेल तर मी डिस्कस करायला स्वतः रेडी आहे, टीम रेडी आहे. आपल्या पोरांना कसं फ्रीली देता येईल हा माझा मेन उद्देश आहे. आणि इम्पॉर्टंट अजून एक प्रश्न, दादा आपल्याला टेस्ट सिरीज लॉन्च करायची होती, टेस्ट सिरीजचं कुठपर्यंत आला? तर बघा, तुमच्या टेस्ट सिरीजचे सगळे पेपर सगळे रेडी आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही टेस्ट सिरीज लॉन्च करायला. प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मॅन पॉवर. कारण मला सांगा, तुमचे सगळे पेपर येतील, मग ते सगळे चेक करायचे, मग ते कसं बघा, मी तुम्हाला थोडा सिनारिओ देतो की माझा प्लॅन कसा आहे माहितीये का, की मी सगळ्याच मुलांना तिथे अलाउ नाही करणार आहे. बिकॉज असे काही मुलं आहेत ना बरोबर, तुम्हाला खरं सांगतो की जे फक्त करायचं म्हणून करतात. मला तसं नको. एक प्रॉपर की असे मुलं की ते खरं जेन्युनली अभ्यास करताय, ज्यांना जेन्युनली टेस्ट सिरीजची गरज आहे, ते वर्षभर टेस्ट सिरीज देते. प्रत्येक चॅप्टर वाईज मी पेपर घेणार आहे. एक चॅप्टरचा मिनिमम 20 किंवा 40 मार्क्सचा पेपर घेणार आहे. म्हणजे पूर्ण इन डिटेल मी गॅरंटीने लिहून देतो, त्याच्या बाहेरचा प्रश्न पण येणार नाही, फिरकणार पण नाही. आता फिरवूनवाला पण प्रश्न येऊ नाही शकत, असे प्रश्न काढणार आहे त्याच्यामध्ये, जे शिकवले पण असतील. मग त्याची नुसते क्वेश्चन पेपरच नाही, अँसर की सुद्धा मी तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो. इव्हन त्याचा जो रिझल्ट आहे, तुम्ही आता काय करताय, ज्यांनी क्लास लावला, एक 25-30 मुलांसोबत तुमची कॉम्पिटिशन आहे ना, मी तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांसोबत करून देईल. कारण असं कुठलंच गाव नाही, तालुका नाहीये, जिल्हा नाहीये, शहर नाही जिथे आपल्या सायन्स दादाची पोरं नाही. त्यामुळे सगळ्या मुलांसोबत तुमची ऑल ओव्हर मध्ये कॉम्पिटिशन होईल. म्हणजे विचार करा की तुम्हाला समजेल तुमचा रिझल्ट. आणि आयडिया काय माहितीये पोरांनो, बेस्ट आयडिया तुम्हाला सांगू का? सांगू ही आयडिया? परत बोलतील दादाने सगळंच सांगून दिलं. बघा, आयडिया अशी आहे पोरांनो की जेवढे मार्क्स आहे ना, टॉप 20 किंवा 10 स्टुडंट जे आहेत ना, त्यांचं आपण एक प्रॉपर इंस्टाग्रामला पोस्टर बनवणार आणि सेलिब्रेशन करणार वीकली, की कोण टॉपर आहे पूर्ण महाराष्ट्रामधून. आणि सगळ्यांचा आपण रिझल्ट डायरेक्ट आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकू, जेणेकरून तुम्हाला एक शाबासकी भेटेल ना रे, की हो आपण एवढ्या महाराष्ट्रातल्या मुलांमधून एवढ्या एवढ्या मुलांमधून आपला नंबर येतो असं. पण ऑब्व्हियसली जर मॅन पॉवर जर का वाढवली तर कदाचित आपल्याला ही गोष्ट फ्री नाही देता येणार, तिचे मिनिमल कॉस्ट मे बी चार्ज करावे लागतील. सो तेच टीम मध्ये माझ्यामध्ये डिस्कशन चालू आहे की ते चार्जेस घ्यावे की नाही घ्यावे. दादाचं म्हणणे नाही, पण जर का आपल्याला पेपर चेक करायचे असेल तर मॅन पॉवर लागेल, तेवढे लोक लागतील, बऱ्याच गोष्टी आहेत. सो मला त्या गोष्टीचं कन्फ्युजन होत आहे, त्यामुळे आपण थांबलोय टेस्ट सिरीज साठी. बघा, तुम्हाला काही जमलं तर तुम्ही पण मेसेज करा, जर का त्याची मिनिमल कॉस्ट असेल, जर का तुम्ही रेडी असताल की हो दादा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, आपण लेक्चर फ्री मध्ये देतोय, नोट्स फ्री मध्ये देतोय, तर टेस्ट सिरीज साठी भरायला काही प्रॉब्लेम तसा मेसेज करा. सो आपण लॉन्च करू. तसं नसेल तर मग बघूयात इन फ्युचर काही चांगलं करता येईल. आपण टेन्शन घेऊ नका, आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे, 10th सेलिब्रेशन आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की जर या व्हिडिओला 10,000 पेक्षा जास्त मुलांनी बघितलं, 100% आन्सर की म्हणजे जेवढे पण युनिट टेस्टचे आयएमपी टॉपिक सांगितले ना, त्याच्या व्यतिरिक्त डायग्राम बेस्ड क्वेश्चन सगळं पूर्ण क्वेश्चन आन्सर मी तुमच्यासाठी पीडीएफ बनवली. मराठी आणि सेमी दोघी वेगवेगळी. तुम्हाला माहिती मी कधीच असं करत नाही मराठी सेमी मिक्स. हे लेक्चर कॉमन आहे, ठीक आहे, इट्स ओके. रेडी तुम्ही? चला भेटूयात आता मंगळवारी. आपले लेक्चर स्टार्ट होणार आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सेमी मीडियमचं मुलांसाठी. व्हिडिओ बघा, तसेच जास्त मेसेज करा, तुमच्या मेसेजेसची मी वाट बघत असतो. बाय बाय, थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट पेपरसाठी. चांगला पेपर द्यायचा आणि मला मार्क्स सांगायचे तुमचे कुठे मार्क्स आले. आणि एक गोष्ट पूर्ण करून आपण तुमची युनिट टेस्ट ज्यांची झाली ना, त्यांनी व्हॉट्सअपला आपल्या टीमला मेसेज करा की तुम्हाला कुठले प्रश्न आले. मग मी काय करेल माहिती का, बघा आपल्याकडे वेगवेगळ्या भागातले स्टुडंट्स आहेत ना, म्हणजे तुम्ही काय करा की तुम्ही कुठल्या एरियातले, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही धुळे, नाशिक, जळगाव, पुणे, मुंबई, कुठून म्हणजे कुठल्या भागातून बघतायत आणि कुठले कुठले प्रश्न आले,
मी काय करेल ते जे तुम्ही क्वेश्चन देणार ना ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करेल. म्हणजे तुमच्याच शाळेतल्या मुलांच्या आयएमपी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. सो तुम्हाला बेस्ट आहे ना, कारण आपल्याकडे तो बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणातले पोरं. सो तुम्ही ते मला सेंड करा, मी तुमच्यापर्यंत पोहोचून देईन. ओके, बाय बाय, थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.